नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता लवकरच तुळशीचं लग्न येणार आहे आणि हे तुळशीचे लग्न कशा प्रकारे करावे, का करावे, कधी करावे, तुळशीच्या लग्नाचा शुभ मुहूर्त काय आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच. तुळस हे सुवासिनीचे रूप असते. भगवान विष्णूंची आवडती विष्णुप्रिया माता लक्ष्मीचे रूप हे तुळस असते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बघा, रोज तुळशीजवळ एक दिवा आणि अगरबत्ती आपण करतच असतो आणि ती करायलाच पाहिजे. तर बघा, अशा या तुळशीचा विवाह आज आपल्याला भगवान विष्णूंशी म्हणजे आपल्या देवघरामध्ये असलेले जे बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यांच्याशी किंवा शाळीग्राम असतो त्यांच्यासोबत आपल्याला त्यांचा विवाह करायचा आहे. आता बघा, प्रत्येकाने आपल्या घरी तुळशी विवाह हा करायलाच पाहिजे, अवश्य करावा. आता बघा, तुळशी विवाह कोणी करावा? तर बघा, ज्यांच्या घरामध्ये तुळस आहे त्यांनी सर्वांनी आपल्या घरामध्ये तुळशीचा विवाह नक्की करायला हवा. आता हा विवाह का करावा? तर बघा, जर तुळशी विवाह केल्याने आपल्या घरामध्ये काय होते, तर ज्या वेळेस आपण तुळशी विवाह करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये असलेल्या जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्या आपल्या मिटतात. आपल्या घराची प्रगती होत असते. आपल्या घरामध्ये जर समजा एखादी मुलगा मुलगी विवाह योग्य असतील तर त्यांच्या विवाहामध्ये काही समस्या जर निर्माण होत असतील तर त्या तुळशी विवाह जर केला आपण आपल्या घरी तर त्या सुटत असतात, त्या मिटत असतात. त्याचबरोबर सर्व समस्या सुटतात आणि वैवाहिक जीवनातही आपल्या काही जर समस्या असतील तर त्या देखील समस्यांचं निवारण होत असतं. आर्थिक प्रगती होत असते आणि संततीविषयी जर काही समस्या असतील तर त्या देखील सुटतात ज्यावेळेस आपण तुळशी विवाह करतो. आता हा तुळशी विवाह कधी करावा? तर बघा, ज्यांचा याचा जो शुभ मुहूर्त आहे तो आहे आपल्याला कार्तिक शुद्ध द्वादशीला म्हणजे 25 नोव्हेंबरला आपल्याला तुळशी विवाह संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे. आता बघा, हा जो योग आहे तो शुभ तिथी मानली जाते. पण जर समजा तुम्हाला या तिथीमध्ये नाही शक्य झालं तर कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचं लग्न कधीही करू शकतो. पण 25 नोव्हेंबरला जर शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही करू शकता. तो शुभ मुहूर्त मानला जातो. तर बघा, आता हे जे लग्न आहे, आता तुळशीचे लग्न कसे करायचे? तर बघा, तुळशीचे लग्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये असलेलं जे तुळशी वृंदावन आहे ते आपल्याला अगोदर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर ते रंगवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला राधा दामोदराय नमः असं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि बघा, त्यानंतर घरात आता ही पूजा, हा जो विवाह आहे आपण घरात सुद्धा करू शकतो किंवा अंगणात सुद्धा, तुम्हाला जिथे शक्य वाटेल तिथे तुम्ही करू शकता. तर बघा, आता काय करायचं आहे, आपल्याला तुळशी मातेला आपल्याला सजवायचं आहे. अंगणात आपल्याला जर तुम्ही अंगणात करत असाल तर अंगणामध्ये 2 पाट टाकायचे आहेत किंवा 2 चौरंग टाकायचे आहेत. एकावर आपल्याला तुळशी वृंदावन ठेवायचं आहे आणि दुसऱ्यावर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं आहे. आणि तुळशी मातेला आपल्याला नववधूसारखे सजवायचे आहे. त्यांना 16 अलंकार परिधान करायचे आहे. त्यांच्या ओटीचं साहित्य सर्व काही आपल्याला तिथे काढून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बाळकृष्णालाही आपल्याला सजवायचं आहे. त्याचबरोबर बघा, एक अंतरपाठासाठी आपल्याला एक पांढरे वस्त्र लागत असते जे आपल्याला अंतरपाठ म्हणून घ्यायचे आहे. तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि बघा, आता ही साहित्य काढून झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करल्यानंतर आपल्याला हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षदा, फूल घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की मी तुळशी मातेचे लग्न लावत आहे, राधा दामोदरांचे मी लग्न लावत आहे, ते निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू द्या असं सांगत आपली अडचण देखील सांगायची आहे आणि पाणी परत एक पळी पाणी घेऊन ते पाणी ताम्हणात सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा असतो. बघा, कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण संकल्प केला
तर ती सेवा लवकर देवापर्यंत पोहोचत असते। हे झाल्याच्या नंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्या पाटावर चौरंगावर दीप लावून घ्या, तुपाचा लावा किंवा तेलाचाही लावू शकता। त्यानंतर आपल्याला गणपती पूजन करायचं आहे। 2 जोड विड्याची पानं घ्यायची, त्याच्यावर तांदूळ टाकायचे, अगोदर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आणि त्याच्या तिथे ठेवून द्यायचा आहे गणपती बाप्पाला। त्याच्यानंतर कलश स्थापना करायची आहे आणि त्यानंतर घंटा स्थापना करायची, शंख स्थापन करायचा आहे आणि त्याच्यानंतर चौरंगावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तांदळाने आणि स्वस्तिक काढायचं आणि त्यावर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं आहे। बाळकृष्णाला ठेवायच्या अगोदर बाळकृष्णाला ताम्हणात घ्या, त्यांना थोडीशी हळद आणि दूध एकत्र करून त्यांना हळद लावायची आहे। आता हळद कशी लावायची तर सर्वात अगोदर बाळकृष्णाला पायापासून डोक्यापर्यंत खालपासून वरपर्यंत हळद लावत आणायची, 5 वेळेस हळद लावायची। त्यानंतर 30 हळद तुळस जी आपण दुसऱ्या पाटावर मांडलेली आहे त्या तुळशीला देखील आपल्याला हळद लावायची आहे आणि त्याच्यानंतर बाळकृष्णाला आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता बाळकृष्णाला ताम्हणात तर आपण ठेवलेला आहे, तर त्याच्यावर पुरुष सूक्त म्हणून आपल्याला स्वच्छ पाण्याने देवावर अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जी स्वस्तिक काढली त्या स्वस्तिकवर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप दाखवायचा आहे, अत्तर लावायचं आहे, त्यांना वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुळशी मातेचीही आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे। तुळशी मातेला तर आपण अगोदरच सजवलेला आहे, जसं की तुम्ही साडी नेसवू शकता, एखादी ओढणी तुळशी मातेवर देऊ शकता, परत तुळशी मातेला बांगड्या व त्यांचे जे काही 16 अलंकार आहेत, बांगड्या, जोडवे, विरोधे, मंगळसूत्र सर्व काही परिधान करून तुळशी मातेला तिथे ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मंगलाष्टक अंतरपाठ जो आपण धरलेला आहे, पांढऱ्या वस्त्रावर आपण स्वस्तिक काढलेले आहे, ते मधात धरायचं आहे बाळकृष्णाच्या आणि तुळशी मातेच्या आणि मंगलाष्टक आपल्याला म्हणायचे आहेत। त्याच्यानंतर आरती करायची आहे, त्याच्यानंतर प्रसाद वाटायचा आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती प्रसाद वाटल्याच्या नंतर बाळकृष्णाची मूर्ती शेवटी आपल्याला उचलून तुळशी वनामध्ये आपल्याला ठेवायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे। बघा, सर्वांनी हिंदू धर्मामध्ये सर्वांनीही हा तुळशी विवाह करायलाच हवा, यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि आपल्या घरामध्ये जर विवाहयोग्य जर एखादी व्यक्ती मुलगा मुलगी असेल तर त्यांच्या विवाहामध्ये काही समस्या येत असतील तर त्या सुद्धा लवकर मिटतात आणि त्यांची लग्नही लवकर होत असतात। म्हणून सर्वांनी हा तुळशी विवाह करायचा आहे। तर ही छोटीशी माहिती होती की तुळशी विवाह कसा करायचा, कधी करायचा, त्याचा शुभमुहूर्त काय, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।